कायनेटिक ग्रीनचे अधिकृत डीलर जगदंबा व्हील्स घेऊन आले आहे भव्य लोन व एक्सचेंज मेळावा। आता सिव्हिल खराब असेल तरी होणार लोन। आपल्या कोणत्याही जुन्या बाईकवर मिळवा 3000 रुपयांचा अतिरिक्त बोनस। सर्व प्रकारचे फायनान्स व कॅश डिस्काउंट देखील उपलब्ध। ऑफर कालावधी 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत मर्यादित। संपर्क जगदंबा व्हील्स, कोटमगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी पाहत आपण नांदूर बंदेश्वर येथून रामसर दर्जा प्राप्त असलेल्या तसेच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख निर्माण केलेल्या निफाड तालुक्यातील नांदूर बंदेश्वर पक्षी अभयारण्यात 25 ते 30 हजार विदेशी देशी पक्षी दाखल झाल्यानं पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे। चला तर पाहूया SK9 येवला न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातील एक उत्तम तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो। त्याचप्रमाणे नंदूर मध्यमेश्वर हे पक्षी तीर्थ असलेल्या या अभयारण्यात करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून 300हून अधिक प्रकारची पक्षी असल्याची आढळून आली आहे। येथील जलाशयात 24 जातीची मासे आहेत। परिसरात 400हून अधिक प्रजातीच्या वनस्पती विविधता आहे। नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्व लक्षात घेऊन हे क्षेत्र भारतीय पक्षीतीर्थ जाळ्यात समाविष्ट करण्यात आले। येथील फ्लेमिंगो, टेल्स, पोर्च, विजन, गडवाल, शावरल, पिनटेल, क्रेन, गार्गिल, टर्न्स, गज, पोलिकॉन, गॉडवीट, सँड पायपर, क्रेक, कुर्ल, हॉरियर, प्रोटीन कोल, गल इत्यादी स्थलांतरित पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात। पाण कोंबडी, मुग्ध बालक, गायबगळे, मध्य बगळे, खांड्या, IBC, स्टार्क इत्यादी अधिक स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येतात। तर पाणकावळे, पाणडुबी, रोहित चमचा, धनवरकूट आदी स्थानिक स्थलांतरित पक्षीही येथे आढळून येतात। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, निफाड। नमस्कार, मी हिरालाल चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, नाशिक। आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आपण बघू शकतात की आपल्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यामध्ये सध्या प्रवासी पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे। 40 ते 45 हजार पक्षी आपल्या इथं आता आलेले आहेत। त्यामध्ये विविध बदक जे प्रजाती आहेत त्यांच्या स्पेसीज वेगवेगळ्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर क्रेन आहेत, नंतर स्पूनबिल असतील, त्याचबरोबर मार्श हॅरियर असेल, रिव्हर टर्न असतील, अशा प्रकारचे वेगवेगळे पक्षी आपल्या इथं आलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या इथं जे निवासी पक्षी आहेत, गवताळ परिसंस्थेचे पक्षी, ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगले अधिवासाचं काम आम्ही या वेळेस केलेलं आहे। त्याचा परिणाम आपल्याला इथं जाणवतोय। पक्ष्यांची संख्या वाढते आणि येणाऱ्या काळात सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर पक्षी दाखल होतील अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही सर्व पक्षी निरीक्षक, पर्यटक आणि निसर्गप्रेमींना आवाहन करतो की येणाऱ्या ज्या नाताळच्या सुट्ट्या आहेत त्यामध्ये नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला आपण भेट द्यावी, पक्ष्यांचं निरीक्षण करावं। अतिशय चांगली किफायतशीर अशी व्यवस्था आम्ही सगळ्या पर्यटकांसाठी केलेली आहे। त्याचा आनंद घ्यावा। विशेष करून विद्यार्थी आणि लहान मुलांनी आपल्या अभयारण्याला भेट द्यावी व या नाशिकच्या वैभव असलेल्या, महाराष्ट्राचं वैभव असलेल्या रामसर दर्जा प्राप्त नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला भेट देऊन आनंद घ्यावा। मी पंकज कैलास चव्हाण, मी नांदूर मध्यमेश्वर इथे काम करतो। नांदूर मध्यमेश्वर इथे 300 प्रकारचे पक्षी बघायला भेटतात। हे पक्षी सगळे आपल्याकडं फॉरेनवरून येतात, कारण तिकडे बर्फ पडतो। बर्फ पडल्यामुळे त्या पक्ष्यांना तिकडे खायला भेटत नाही आणि ते नांदूर मध्यमेश्वरलाच काय येतात, कारण इथं स्वेलो वॉटर आहे आणि जी पाण्याची जी डीप आहे ही फक्त 3 ते 4 फूट आहे। पक्ष्यांनी इथं डुबकी मारली का हे पक्ष्यांना इथं खायला भेटतं। आणि नांदूर मध्यमेश्वरला सगळ्यात जास्त बदकं बघायला भेटतात। लोकांना इथं आल्यावर कळतं की हे बदकं बाहेरच्या कंट्रीवरून आलेले आहे। आणि आपल्याकडे आता कॉमन क्रेन आलेले आहे। हे पक्षी आपल्याकडे सायबेरियावरून येतात। त्याच्यानंतर आपल्याकडे शिकारी पक्षी आहे, तो मार्श हॅरियर, तो हंटिंग बर्ड्स आहे, तो पक्ष्यांची शिकार करतो। त्याच्यानंतर डक्स मध्ये आपल्याकडे नॉर्दर्न शॉयलेर, पिंटेल, गडवाल, गार्गनी हे पक्षी आपल्याला बघायला भेटत आहे। पर्यटक आपल्याकडे मुंबई, पुणे आणि फॉरेनर्स पण येतात आणि नाशिकवरून भरपूर लोक आपल्याला पक्षी बघायला येतात। माझं नाव गायत्री आहे, मी नाशिकवरून आली आहे आणि मी इथे सेकंड टाइम व्हिजिट करते। इथे फक्त मी पक्षी बघण्यासाठी आली आहे की बाहेरून खूप सारे पक्षी या ड्युरेशनमध्ये येत असतात, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी ऐकलेलं, आणि तेच बघण्यासाठी मी इथे आले आणि खूप छान वाटलं मला इथे आल्यानंतर। पक्षी जे एकमेकांशी बोलतायत किंवा त्यांचा आवाज ऐकून बाकीच्यांना, म्हणजे इथले जे गायडर आहेत त्यांना कळतं, पण ॲक्च्युली तेवढं नॉलेज तर नाही मिळालं, बट कळतं आहे की पक्ष्यांचं एक वेगळं जग असतं आणि म्हणजे निसर्ग खूप सुंदर आहे, तो आपण बघितला पाहिजे। तर त्यातला माझा हा दिवस होता जो खूप छान गेलाय। काय आव्हान कराल तुम्ही? लोकांनी आलं पाहिजे, इथे बघितलं पाहिजे।
म्हणजे बिझी शेड्यूल खूप असतं, आपण डेली रुटीनमध्ये बघतो, त्यातनं थोडासा वेळ काढून आपण निसर्गात आपला वेळ घालवला पाहिजे, तर माइंड खरंच खूप फ्रेश होतं. माझं नाव निलय कुलकर्णी. मी नांदूर माध्यमेश्वरला पहिल्यांदाच आलो आणि आज मला इथे पर्पल हेरॉन, मार्श हॅरियर, फॉरेनची युरोपियन बदकं, हेरॉन्स, ॲक्च्युली ग्रे हेरॉन्स बघायला मिळाला. आयबीस नावाचा एक सुंदर पक्षी बघायला मिळाला. आणि मला सगळ्यात विलक्षण माझी आठवण अशी असेल की पक्ष्यांमधला, निसर्गातला जो एकमेकांमधला संवाद असतो, ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी म्हणजे शिकण्याची गोष्ट होती. बदकांना शिकार करणारा जो हॅरियर पक्षी येतो, जेव्हा वर उडत येतो तेव्हा ती बदकं कशी एकत्र येतात, किंवा बगळे आम्ही बघितले. गाण्यातली बगळ्यांची माळ मी पहिल्यांदा आज बघितली, अनुभवली, आणि त्यामुळे इथे मला परत परत यावंसं वाटेल. आणि मी सगळ्यांना हे आवाहन करतो की इथे याल तेव्हा ह्यांच्यातले म्हणून व्हा, आणि इथे आपण कमीत कमी आपला किती इम्पॅक्ट पडू शकतो इतकी फक्त काळजी ठेवा. बाकी बघायला, निसर्गाला द्यायला खूप आहे. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून. प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.